तर शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख आज 12 जुलै 2024 कपाशी या पिकाचे नियोजन करताना अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमच्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय आहे किंवा नागाळी आहे किंवा पांढरी तुडतुडे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करताना कुठल्याही प्रकारचे आपण टेन्शन घेऊ नका. जे काय आपल्याला शेड्यूल दिलेलं आहे त्याच शेड्यूलप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये फवारणी घ्या. आता बघू शकता, हे समोर जे प्लॉट आहेत याच्यामध्ये आपल्याला जे पांढरे मोठे किडे आपल्याला बघायला मिळतात. आता हे बघू शकता, आता झूम केल्यानंतर आपल्याला इथं बघायला मिळेल. तर हे जे आहे, आता अनेक शेतकरी म्हणतात आमच्या शेतामध्ये अशा प्रकारे किडे आहेत. तर हे जे शेतकरी मित्रांनो आहे, हे मित्र किड आहे. बघू शकता प्रत्येक पानावर इथं आपल्याला बघायला मिळते. इथे एकच फवारणी झालेली आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये आपण गॅस पॉयझनसारखी औषधी घेतल्या, तर त्यामुळे हे जे काही मित्र किड आहे संपूर्ण नष्ट होते. तर अशा प्रकारे जर आपल्या शेतामध्ये कीड असेल तर सुरुवातीला पानं आपल्याला कातरलेले बघायला मिळतील. पानं कातरली तरी कुठल्याही प्रकारचं टेन्शन, प्रॉब्लेम किंवा अधिक ताण घेण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचं आहे की जे पहिले पानं आहेत हे चांगल्या प्रकारे क्लीन असणं महत्त्वाचं आहे. याच्यावर जर मावा असेल, तुडतुडं असेल तर अशा ठिकाणी इमिडाक्लोप्रिडची पहिली फवारणी घ्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये सांगितले जाईल. आता अनेक शेतकऱ्यांना वाटते एकच औषधी मारायची का, जेव्हा मी शेतकऱ्यांना सांगतो एकच मारा तर शेतकऱ्यांना आश्चर्य वाटते, एकाच औषधीमध्ये हे कसं होईल. तर शेतकरी मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या आपल्या कॉम्बिनेशनमध्ये औषधी पहिल्या फवारणीमध्ये तर घ्यायची नाही. फक्त आपल्या शेतामध्ये पानं लाल पडले असेल, पिवळे पडले असेल तर अशा ठिकाणी कोसळ WD-चे 80% हे एकदम स्वस्त कंपनीचे ₹140 kg आपल्याला मार्केटमध्ये मिळेल. तर हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं नागाळी आहे. आता या नागाळीमुळे कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. आता हे जे काळे डॉट आहे, तर काळे डॉट आपल्याला बघायला मिळतात. कधी खत आपलं झाडावर पडलं, पानावर पडलं तर अशा प्रकारे झाडं होते. पण महत्त्वाचं आहे, जे शेंड्याचे पानं आहेत इथं जर काळे डॉट येत असेल तर अशा ठिकाणी आपण सल्फर फवारणीमध्ये घेऊ शकता किंवा समोरच्या फवारणीमध्ये ब्ल्यू कॉपरसुद्धा घेऊ शकता. पण इथं सहसा सुरुवातीला डाग येत नाहीत. अति पाऊस होतो तेव्हा काळे डॉट पानावर किंवा काळी बुरशी आपण म्हणतो त्याला, अशा प्रकारे बघायला मिळते. पण सुरुवातीला तरी आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. कपाशी पिकाचे नियोजन करताना टॉनिक, स्टिम्युलन, मॅकोंटन, वरखत कुठल्याही प्रकारची महागाची औषधी आपल्याला घ्यायची नाही. एकदम स्वस्त कंपनीची औषध घ्यायची. यावर्षी पाऊस तर कमी आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे आपण आधी खर्चसुद्धा करायला नाही पाहिजेत. आणि खर्च करण्याचा विषय असो, खर्च करूनसुद्धा आपले उत्पादन वाढत नाही. महत्त्वाचं आहे नियोजन आणि प्लॅनिंगनं जर आपण 1 एकर 2 एकर जर या पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्याला पारंपरिक पद्धत आणि अमृत पॅटर्न पद्धत काय आहे या दोन्हीमध्ये फरक आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला मिळेल. आता हे जे झाड आहे 1 ते 1.5 फुटाचे झाड आहे. आता 1 ते 1.5 फुटाच्या झाडामध्ये आपण बघू शकता याला फळफांद्यासुद्धा भरपूर आहेत. आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल एवढं मोठं अंतर आम्ही लावलं, आता हे 7चा पट्टा आहे आमच्यावाला, बघू शकता. आता 7चा पट्टा शेतकऱ्यांना इथं आल्यावर वाटते बापरे हे कधी मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, या कापसाची उंची कमीत कमी 13 ते 14 फुटापर्यंत होईल आणि हा प्लॉट आपण नक्कीच येथे येऊन बघू शकता. आणि विशेष म्हणजे या प्लॉटला एका झाडाला 60-70पर्यंत फळफांदे आपल्याला इथं बघायला मिळतील. आता महत्त्वाचं आहे याची हाईट आज 35-40 दिवस झाले फक्त 1 ते 1.5 फूट आहे आणि शेतकऱ्यांना असं वाटेल कधी याची 12 फूट होईल. शेतकरी मित्रांनो, कापूस वाढवायचा असेल 1-2 फवारण्या किंवा अति 1-2 वेळ युरिया टाकला तर याची हाईट हे 1 ते 1.5-2 महिन्यामध्ये 5-6 फुटापर्यंत होईल. पण त्याला अर्थ नाही. महत्त्वाचं आहे की फळफांद्या दिल्यानंतर 2 ते 3 इंच आणि 2 बोंडातील 2 पात्यातील अंतरसुद्धा तेवढंच असणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण उत्पादन घेऊ शकतो. यामुळेच आपण जे काय आजपर्यंत शेती करत आलेलो आहोत, आजपर्यंत जे काय आपले पांढरे केस झालेले आहे शेती करता त्या शेती पद्धतीमध्ये आणि या शेती पद्धतीमध्ये खूप सारा फरक आपल्याला इथं बघायला मिळेल. अनेक शेतकरी तज्ज्ञ आहेत, आपल्याला कोणाला वाईट म्हणायचं नाही. महत्त्वाचा आहे अनुभव. हा अनुभव कृषी विद्यापीठापेक्षा वेगळा अनुभव आहे आणि नक्कीच या पद्धतीचा जर आपण अनुभव घेतला तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतामध्ये रिझल्ट बघायला मिळेल. अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न. नमस्कार.